नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया ठाकरे युती योग्य वेळी होणार का असं म्हणतोय आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा नवधाण। मनसे मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार। युतीचं माझ्यावर सोडा, राज ठाकरे यांचा मोठा दावा। हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी भाष्य करेन, राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना आदेश। सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींच्या भेट घेतल्यावर त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे भाकीत। सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो, जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात, तर आम्हाला वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात। आपसातील हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन। महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधीच मिळणार नाही। निशिकांत दुबे यांनी पुन्हा डिवचलं। इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं, लेकिन इस बार जो है उनका फाइनल, जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीत जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयात कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। निशिकांत दुबे दलाल असे अनेक दुबे आले आणि गेले, मात्र मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्याने तुम्ही मुंबईत। दुबेंच्या वक्तव्यांना फडणवीसांनी खतपाणी घालू नये, राऊतांची टीका। असे अनेक दुबे आले आणि गेले, मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे। 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ते 106 हुतात्म्यात दुबे चौबे मिश्रा नाही। निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत त्याची आम्ही पण वाट पाहतोय। आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीने स्वागत करायचंय, संदीप देशपांडे आक्रमक। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू।